रडण्याचा तांडव आहे ज्यांचा 27 वर्षीय भाऊ राहिला नाही त्या बहिणींचा। टाहो फोडलाय भाऊ आणि बापाने, नातेवाईकांनाही इथे आवरता आला नाही हंबरडा। कुणी म्हणत होती माझा पुतण्या आहे, कुणी म्हणत होती माझा भाचा आहे। अशा या आकांताने अहमदपूरचं ग्रामीण रुग्णालय शोकाकुल वातावरणानं अगदी न्हावून निघालं होतं। ही घटना आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील वरवटी तांडा या गावची। हे प्रकरण घडलं कसं, काय आहे या घटनेतला मूळ मुद्दा, हेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑल वर दाबून चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणारे प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर आपोआप मिळत राहतील। मानसिक त्रास सहन न झाल्याने 27 वर्षीय युवकाची आत्महत्या झाल्याच्या कारणावरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। थांबा, हे ऐकून तुम्ही गडबडून किंवा गोंधळून जाऊ नका, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला नक्की काय झालं आहे ते समजेल। सूत्राकडून हाती लागलेले सविस्तर वृत्त असे की 27 जुलै रोजी अहमदपूर तालुक्यातील वरवटी तांडा येथे दुपारी अंदाजे 2 ते 2:30 वाजता 27 वर्षीय भीम चव्हाण याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। याबाबत मयत भीम चव्हाण याचा भाऊ अर्जुन उत्तम चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार भीम चव्हाणची 23 वर्षीय पत्नी कल्पना चव्हाण व वरवटी तांडा येथीलच देवीदास राजाराम चव्हाण या दोघांचे मागील काही वर्षापासून अनैतिक संबंध होते। अनेक वेळा समजावून सांगूनही दोघांमधील अनैतिक संबंधाला आळा बसत नव्हता। यामुळे मयत भीम चव्हाण व पत्नी कल्पना चव्हाण यांच्यात नेहमीच भांडणे व्हायची, कधी कधी हाणामारीही व्हायची। ही घटना घडली त्या दिवशी ही दोघात भांडणे सुरूच होती आणि या वारंवार होत असलेल्या सर्व गोष्टी असह्य झाल्याने भीम चव्हाण याने स्वतः गळफास घेत जीवन संपविल्याची तक्रार अहमदपूर पोलिसात मयताचा भाऊ अर्जुन चव्हाण याने दिली आहे। दिलेल्या फिर्यादीनुसार मयत भीम चव्हाणची पत्नी आरोपी कल्पना चव्हाण हिला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी देवीदास चव्हाण याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे। 27 वर्षीय भीम चव्हाणच्या मरणाला कारणीभूत असलेल्या आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत भीम चव्हाणच्या कुटुंबियांनी घेतली होती। या प्रकरणातील आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 533/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 108(3)(5) नुसार अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल हे करत आहेत। आमचा भाऊ आहे ते रोज भांडण करत होतं, आम्हाला फोन लावत होतं। फोन लावल्यावर बी बाई मला लई घटना घडते काय की बाई मला असं म्हणत होतं तर हे बाई म्हणायची मला सप्लाई करायची, बाई नाही दारू प्यायला। माझा भाऊ म्हणायची बाई मी दारू नाही प्यायला, हे काय बी म्हणाले। किती मुलं आहेत? भावाला एक मुलगी एक मुलगा आहे। माझं बाप नोकरीला लोकांचा तुकडा खाऊन पडले। माझं बाप कसं माझ्या बापाला कसं माहित राहील तरी कुटुंबाची मिळून काय मागणी आहे? त्याला अटक करायची, दोघाला अटक करायची, त्याला अटक करायची। आम्हाला समजा रिपोर्ट समजा आमचं पक्का करून ठेवायचे। एकटा भाऊ राहिले आमचं कुठे आडून मारल कुठे काय करत, त्याला आम्हाला अटकच करायची, त्याला अटक करायची आम्हाला। बापापासून पैसे नाही, खायला पैसे नाही, मागून खाते, लेकर मागून खाते, तर एवढं कशासाठी? आम्हाला समजा आमचं करायचं मायालन करायचं। दुपारी 2-2:30 वाजता ही सगळी घटना घडल्याचं आम्हाला कळालं। 2-2:30 वाजल्यापासून ते आतापर्यंत सकाळी आमचा भाऊ आम्हाला फोन मध्ये बोललेला आहे। पीएम का झालं? पीएम का आम्ही नाही करायला देणार, त्यांना अटक करायचोय, आम्ही पीएम कधी देणार नाही, त्याला अटक करायची। दोघालाही अटक करायचोय, आम्ही पीएम होऊ देणार नाही, पीएम होऊ देणार नाही। मला कसं समजली घटना ही भावाचं असं झालं म्हणून? आम्हाला आता समजली, भाऊ मला सकाळी फोन लावलं, आका म्हणलं मी येणार हा, म्हणलं माझ्या मुलाचं पाय मोडले तर भेटा येतो, म्हणलं आका खायला काय आणू, म्हणलं
मी म्हणले बाबा काय आणू नको, मला उगू भेटून जाय म्हणले, तुला बरं वाटणार तर, असं म्हणले मी. एवढं बोललंय माझ्या भावानं, तेवढं शब्द त्याच पुन्हा बोललंच नाही मला. तेवढ्यातच तेवढं झालंय त्याच. एक घटना झालेली तुम्हाला कसं कळलं? पुन्हा असं लोकांना फोन लावून सांगितले, आम्हाला काय माहित, आम्ही बाहेर गावचे. 4 वर्ष झालं असंच रडबोम आहे त्याच. किती काढाव त्याच. ह्याच कारणामुळं टेन्शन बायकोच कसं जगावं. एकुलते एक भाऊ आहे, एक वडील आहे, एक माय होती ते बी गेली. आता ह्याच वालीदार कोण आहे? माझा भाऊ कुठे बी जाते पोट भरायला, कष्ट करायला, तिथं कुणी बी काय त्याचा काटा काढला तर त्याचा वालीदार कोण आहे? माझा बाप कुठं बी नोकरी करतय, कुठं कामाला एकटं रानात जाते, त्याच कोण आहे वालीदार? तेवढा निर्णय लावा आमचं. त्यांना अटक केल्याशी आमचं भाऊ आम्हाला ते मड आम्ही हे करू देणार नाही. तरी कुणी नव्हते, सगळे जिकडे तिकडे रानात माणसं गेल्यावर तेवढं काम केले त्यांनी, एवढं धोका दिले त्यांनी. एवढं असं होईल म्हणून आम्हाला कळालं नाही. बोलून मला माझा भाऊ मला काय तर म्हणलं असेल की मला काय तर त्रास द्यायला बाई, भांडण करायला काय तर बोलला असतं की मला, मी यायला बाई म्हणून एवढं म्हणलंय मला. अर्जुन उत्तम चव्हाण. आता हे जे वारले ते तुमचे कोण होते? भाऊ आहे. काय घटना घडली? घटना ते 4 वर्षापासून त्याचे लपड होतं. कुणाचं त्याच्या पिढ्याकडे देवदास राजाराम चव्हाण, कुणाचं लफडं होतं? आमच्या ह्याच्या भावाच्या बायकोच. 4 वर्षापासून लपड आहे. सारखं असं घरात धिंगाणाच आहे 4 वर्षापासून. 2-3दा औषध पिऊन बी हे केले त्यानं, तरी त्यानं ऐकणं झाले. तरी आम्ही सकाळी 9 वाजता शेताला जाऊ लागतो, तरी एक अर्धा तास झाले आम्हाला शेताला जाऊन. माग असं फोन आले. कोण कोणी केला तुम्हाला फोन? चुलत्यानं केले, चुलत भावानं. त्यानं म्हणलं की असं तुमचं भाऊ बोलणं झाले काय नाही. ते दोघं नवरा बायको घरी होते. मग त्यानं म्हणाले फाशी घेतली म्हणून त्याची बायको फाशी त्यानं फाशी घ्याय नाही काय ना, त्याच्या बायकोने त्याला मारले. आमचा असं संशय आहे. त्याच्या प्रियकराचं त्याचं दोघांचं संमतीनं त्याला मारले. हा सांगा मग सारखं बोलत होती. हा आमचा 100% हे संशय आहे. देवदास राठोड चव्हाण. हा आमच्या गावाचाच आहे, भावकीचाच आहे. काय वाद, कशा जमिनीचा वाद होता का? जमिनीचं नाही, हे सुनासाठीच. हा भावजाई असं करत होती त्याच्या संग. तुमच्या सुनासाठी? हा म्हणजे तुमच्या मेलेल्या मुलाच्या बायकोचं हा त्याचं भांडण होतं. त्याचं भांडण होतं. त्या भांडणाच्या स्वरूपात तुमचा मुलगा मेला, कशाने मेला काय? त्याच्याबद्दलच मिळते. हे काय माझं माग सनी लागली असली म्हणून. हा काय आत्महत्या केलं का? आपल्या ते माग 2-3 भाड्या झालत. आवाज बहुजनांचा.